हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द ऑफिशियल यूट्यूब चॅनल ऑफ टाकळकर क्लासेस वाकड. आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे गर्ल्ससाठी. तुम्हाला माहित असेल आपल्या स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत फ्री एज्युकेशन स्कीम चालू केली आहे गर्ल्ससाठी. म्हणजे मुलींचं शिक्षण आता फ्रीमध्ये होणार आहे आणि ही जी स्कॉलरशिप आहे ही इंजिनिअरिंगला पण ॲप्लिकेबल आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघून घेणार आहोत की ही स्कॉलरशिप काय आहे, नेमकी यामधून तुमची किती फी माफ होणार आहे, या स्कॉलरशिपसाठी कोण कोण इलिजिबल आहे, या स्कॉलरशिपचा बेनिफिट घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स वगैरे लागतील, या सगळ्यांचा आज आपण एक डिटेल व्हिडिओ करणार आहोत. व्हिडिओला चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या की ही स्कॉलरशिप फक्त सर्वात पहिले मुलींसाठी असणार आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत गव्हर्नमेंटने ही स्कॉलरशिप चालू केली आहे. आता जेव्हा गव्हर्नमेंट तुम्हाला म्हणतं की मुलींचं शिक्षण फ्रीमध्ये होणार, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कॉलेजमध्ये गेलात तर तुम्हाला 1 रुपये फी भरायची नाहीये. एक गोष्ट समजून घ्या की जी इंजिनिअरिंग कॉलेजची फी असते ती 3-4 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये कॅटेगराईज केलेली असते. पहिला पार्ट असतो तुमचा ट्युशन फी, दुसरी पार्ट असते तुमचा डेव्हलपमेंट फी आणि तिसरा पार्ट असतो ऑदर फी. ऑदर फी मध्ये तुमची युनिव्हर्सिटी फी येते, एक्झाम फी येते, लायब्ररी फी येते, वेगवेगळ्या फी येत असतात. तर ही जी स्कॉलरशिप आहे मुलींसाठी, यामध्ये जी तुमची ट्युशन फी आहे ती माफ होणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीज आणि अदर फीज भरायची आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक कॉलेजची 75% फी म्हणजे ट्युशन फीज असतं. म्हणजे जर 1 लाख फी असेल तर 75 ते 80 हजारापर्यंत ट्युशन फी असते. डेव्हलपमेंट फी आणि अदर फी मिळून तुम्हाला काहीतरी 20-22 हजारापर्यंत खर्च येतो. तर तुम्ही बघितलं तर तुमच्या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगचा खर्च 1 लाखाच्या आतमध्ये होऊ शकतो. तर आय होप की ही गोष्ट तुम्हाला कळाली. आता सेकंड टॉपिक आपण बघूयात की या स्कॉलरशिपसाठी कोण एलिजिबल आहे. तर जर तुमचं फॅमिली इन्कम म्हणजे आई वडिलांचं जर तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही या स्कॉलरशिपसाठी इलिजिबल असाल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गर्ल्स कॅन्डिडेट SC ST कॅटेगरीच्या आहेत त्यांनी या स्कॉलरशिपला फायदा नाहीये, कारण तुम्हाला ऑलरेडी गव्हर्नमेंटकडून स्कॉलरशिप येते, ज्यामध्ये तुमची डेव्हलपमेंट फी पण गव्हर्नमेंट पे करते. सो ही स्कॉलरशिप मेनली अशा गर्ल्ससाठी जे EWS कॅटेगरीमधून आहेत, OBC कॅटेगरीमधून आहेत, SCBC कॅटेगरीमधून आहेत. आणि जर तुमचा फॅमिली इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही या स्कॉलरशिपचा बेनिफिट घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला आता कसं बघायचं की तुम्हाला किती फी बसणार आहे. प्रत्येक कॉलेजच्या फी स्ट्रक्चरमध्ये TFWS नावाचा एक सेक्शन असतो, ट्युशन फी वेवर स्कीम. जी TFWS ची फी आहे ती या वर्षापासून तेवढी फी मुलींना भरायची आहे कॉलेजमध्ये. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ही स्कॉलरशिप तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही कॅप राऊंड म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू जर ऍडमिशन घेतलं कॉलेजमध्ये तरच तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे. जर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल राऊंडने किंवा स्पॉट राऊंडने, थर्ड म्हणजे मॅनेजमेंट कोटा, जर या तिघांपैकी जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार नाहीये. एकदा तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं की MahaDBT नावाचं गव्हर्नमेंटचं स्कॉलरशिप पोर्टल आहे, यावरती तुम्हाला तुमची सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म फिल करावा लागतो, जेणेकरून जी तुमची उरलेली फी आहे, आता समजा 1 लाख रुपये जर कॉलेजची फी आहे तर या गर्ल्स स्कॉलरशिपच्या अंतर्गत तुम्हाला 15 ते 16 हजार फी भरावी लागेल. उरलेली जी 80-85 हजाराची जी फी आहे ती गव्हर्नमेंट पे करते कॉलेजला. तर गव्हर्नमेंटला तुम्हाला सांगावं लागेल ना की गव्हर्नमेंट काका मी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय, माझी एवढी फी होती, मी एवढी भरलेली आहे, उरलेली फी तुम्ही कॉलेजला भरून द्या. म्हणूनच MahaDBT नावाचं एक पोर्टल आहे ज्यावरती तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करावा लागतो. ते कसं करायचं, काय करायचं ते तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर तुमचे कॉलेजचे जे ऍडमिशन डिपार्टमेंट आहे तुम्हाला ते हेल्प करेल. पण आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की स्कॉलरशिप नेमकी काय आहे आणि कोणासाठी बेनिफिशियल आहे.